नमस्कार मित्रांनो, आज 3 जुलै. आज राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये जोरदार वारे सुटण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळतील. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा जो परिसर आपण बघत आहात नाशिकचा पूर्व परिसर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये आज जोरदार वारे बघायला मिळतील. काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक भागामध्येच पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जोरदार वाऱ्यामुळे मित्रांनो पावसाचं प्रमाण आजपासून बऱ्याच भागामध्ये कमी होणार आहे. दुपारनंतर काही भागामध्ये शक्यता आहे, पुढे आपण बघणारच आहोत. आज कोकण विभागामध्ये देखील पावसाचा जोर काही परिसरामध्ये कमी होणार आहे. फक्त हलक्या पावसाची, रिमझिम पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी तसेच इकडं उत्तर कोकण, गोरेगाव, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण राहील. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सरी आपल्याला बघायला मिळतील. इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील देखील आज काहीसा पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळेल. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे. आज त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घाटमाथ्याच्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्येच पावसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण विभागालगतच्या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतरत्र बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर पुणे विभागातील देखील आज कमी राहण्याची शक्यता. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल. बऱ्याच भागामध्ये दुपारपर्यंत जोरदार वारे सुटण्याची शक्यता आहे. तासी 15 ते 30 किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नाशिकचा पूर्व परिसर ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन देखील बघायला होऊ शकते. तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर नाशिकच्या परिसरामध्ये आज कमी राहण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्रामध्ये एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये आज आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये नंदुरबारचा उत्तरी परिसर, शिरपूरचा उत्तरी परिसर, एकदम कडेचा शेजारच्या राज्यालगतचा परिसर आहे. या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच पश्चिम पट्टा, नवापूर, अहवा वगैरे या भागांमध्ये देखील हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतरत्र धुळे, जळगाव या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे तुरळक भागामध्ये हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील. पावसाचा जोर या परिसरातील देखील कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बऱ्याच भागामध्ये आज सूर्यदर्शन होईल. मुख्यत्वे करून जो काही पूर्व परिसर आहे त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी वगैरे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसा वातावरणात बदल बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. आज पावसाचा जोर मराठवाड्यातील देखील कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील कमी राहण्याची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये आज पाऊस बघायला मिळू शकतो. अकोला, बुलढाणा वगैरे अमरावतीचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. सर्वत्र पाऊस नाही, ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आज विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी आहे. तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता. नागपूर आणि गोंदियाच्या उत्तरी परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये अंदाज आहे. एकंदरीत आज राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कमी होणार आहे. कोकणामध्येच फक्त हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे. जो काही मधला परिसर आहे नाशिक, मराठवाड्यात देखील बऱ्याच भागामध्ये आज ताशी 15 ते 30 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर भागामध्ये पावसाचा जोर राहील. तो पण तुरळक भागामध्ये आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. अमरावती विभाग आणि राज्याच्या उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळेचा एकदम कडेचा बॉन्डी लगतचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. त्या ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.